हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हाव एंडोस्पर्म डेव्हलप या कन्सेप्टच्या बाबतीत शिकणार आहोत. मीन्स व्हॉट डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म अँड इट्स टाईप या व्हिडिओमध्ये आज आपण शिकणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपल्याला माहिती आहे डबल फर्टिलायझेशनमध्ये एंडोस्पर्म आणि एम्ब्रियो हे दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट या ठिकाणी दोन फर्टिलायझेशनपासनं फॉर्म होत असतात. जसं फर्स्ट फर्टिलायझेशनपासनं ज्यावेळेस एक मेल गॅमेट आणि एक फिमेल गॅमेट फ्यूज होतो त्यावेळेस डिप्लॉइड इन नंबरचा झायगोट तयार होत असतो. झायगोटचं रूपांतर एम्ब्रिओमध्ये होत असते. त्याचप्रमाणे सेकंड मेल गॅमेट हा ज्यावेळेस सेकंडरी न्यूक्लियससोबत फ्यूज होत असतो आणि सेकंडरी न्यूक्लियससोबत फ्यूज झाल्यानंतर त्या ठिकाणी ट्रिप्लॉइड इन नंबरचा प्रायमरी एंडोस्पर्म तयार होत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, हा जो प्रायमरी जो एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे, तर या ट्रिप्लॉइड इन नंबरचा प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसमध्ये ज्यावेळेस रिपीटेड मायटोटिक सेल डिव्हिजन घडून येत असते, प्रायमरी जो या ठिकाणी आपण म्हणतोय एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे, तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस रिपीटेड मायटोटिक सेल डिव्हिजन म्हणजे मायटोसिस घडून येणारे पुन्हा या ठिकाणी प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसमध्ये मायटोसिस घडून येणारे, त्यावेळेस तो या ठिकाणी एक न्यूट्रेटिव्ह टिश्यू तयार करत असतो आणि त्या न्यूट्रेटिव्ह टिश्यूलाच म्हणत असतात एंडोस्पर्म. ओके, मीन्स व्हॉट द ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस अंडरगो रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन टू फॉर्म न्यूट्रेटिव्ह टिश्यू इज कॉल्ड एज एंडोस्पर्म. ओके, तुम्हाला विचारलं या ठिकाणी एंडोस्पर्म कशा प्रकारे फॉर्म झाला, तर आपण या ठिकाणी काय सांगणार आहे, जे काही प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे, लक्षात, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसमध्ये पुन्हा मायटोटिक सेल डिव्हिजन घडून येत असेल आणि त्याच्यापासनं जे काही पोषक अशी टिश्यू तयार होत असतात त्यांना एंडोस्पर्म असं म्हणत असतात. ओके, तर या ठिकाणी बघा, आफ्टर फर्टिलायझेशन ज्याला आपण पोस्ट फर्टिलायझेशन म्हणतो, पोस्ट फर्टिलायझेशन झाल्यानंतर फर्स्ट फर्टिलायझेशनपासनं एम्ब्रिओ तयार होतो आणि सेकंड फर्टिलायझेशनपासनं या ठिकाणी आपण म्हणणारे प्रायमरी किंवा एंडोस्पर्म तयार होणारे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस किंवा एंडोस्पर्म त्याला म्हणू शकतो आपण. तर बघा, एम्ब्रिओ आणि प्रायमरी एंडोस्पर्मची डेव्हलपमेंटची तर ती सायमल्टेनियसली होत असते, म्हणजे एकाच वेळेस दोघांची डेव्हलपमेंटची तर ती घडून येत असते. तर जनरली विद्यार्थ्यांनो, बघा, या ठिकाणी एंडोस्पर्म जे तर त्याची ऑन द बेसिस ऑफ डेव्हलपमेंट 3 प्रकार पाडण्यात आले. मे बी तुम्हाला या ठिकाणी 3 मार्क्ससाठी हा जो क्वेश्चन आहे तर हा बोर्ड एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. गिव्ह द टाईप्स ऑफ एंडोस्पर्म, ज्याच्यामध्ये 3 प्रकार दिले तुम्हाला, न्यूक्लिअर टाईप, त्याच्यानंतर सेल्युलर टाईप आणि हेलोबियल टाईप. म्हणजे न्यूक्लिअर एंडोस्पर्म टाईप येणारे, सेल्युलर एंडोस्पर्म टाईप येणारे आणि हेलोबियल टाईप ऑफ एंडोस्पर्म येणारे. ओके, तर असे 3 प्रकारचे एंडोस्पर्मच्या बाबतीत आपल्याला शिकायचं आहे. ओके, तर पहिला प्रकार दिला आहे बघा, न्यूक्लिअर टाईप. न्यूक्लिअर टाईपच्या बाबतीत जर म्हणलं आपण या ठिकाणी, तर हा एक मोस्ट कॉमन टाईप आहे. जनरली जे काही एंजिओस्पर्मिक डिव्हिजन आहे, तर या एंजिओस्पर्मिक डिव्हिजनच्या जवळपास 161 फॅमिलीजमध्ये या ठिकाणी न्यूक्लिअर टाईपचा एंडोस्पर्म आढळून येत असतो. म्हणजे सगळ्यात जास्त 161 एंजिओस्पर्मिक फॅमिली जे आहेत तर त्यांच्यामध्ये न्यूक्लिअर टाईपचा एंडोस्पर्म आढळून येत असतो. बघा, या टाईपमध्ये काय असते, जे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे तर तो पुन्हा मायटोटिकली विदाऊट वॉल फॉर्मेशन या ठिकाणी फ्री न्यूक्लियाय तयार करत असतो. म्हणजेच काय बघा, इन दिस टाईप प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस रिपीटेडली डिवाइड मायटोटिकली विदाऊट वॉल फॉर्मेशन टू प्रोड्यूस लार्ज नंबर ऑफ फ्री न्यूक्लियाय. काय सांगितलं तुम्हाला लक्षात घ्या, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस जो आहे तर त्याच्यामध्ये मायटोटिक डिव्हिजन घडून येते पुन्हा लक्षात. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी काय सांगितलंय की ज्यावेळेस मायटोटिक डिव्हिजन घडून येणारे त्यावेळेस वॉल फॉर्मेशन होत नाही, मात्र लार्ज इन नंबरमध्ये फ्री न्यूक्लियाय तयार होत आहेत. ओके, मग बघा, अ बिग सेंट्रल व्हॅक्यूल अपीअर इन द सेंटर. या ठिकाणी काय होणार आहे की सेंटरला जी काही सेल आहे तर त्या सेलच्या सेंटरला एक मोठा असं या ठिकाणी सेंट्रल व्हॅक्यूल प्रेझेंट असणार आहे आणि त्याच्या आजूबाजूला या ठिकाणी फ्री न्यूक्लियाय जे आहे
तर त्या प्रेझेंट असणार आहे. लेटर या ठिकाणी या ज्या फ्री न्यूक्लियाय असतात तर या फ्री न्यूक्लियामध्ये वॉल फॉर्मेशन होत असते आणि आता एंडोस्पर्म जो आहे तर तो मल्टीसेल्युलर एंडोस्पर्म म्हणून ओळखला जातो. काय होते सांगितलं तुम्हाला, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसमध्ये रिपीटेड मायटोटिक सेल डिव्हिजन घडून येते, मात्र सेल फॉर्मेशन होत नाही, ज्याच्यामुळे काय होते लार्ज इन नंबरच्या फ्री न्यूक्लियाय तयार होत आहेत. या लार्ज इन नंबरच्या फ्री न्यूक्लियाय सेंट्रल व्हॅक्यूलच्या सराउंडिंगला प्रेझेंट असतात आणि सेंट्रल व्हॅक्यूल जो तर तो सेलच्या सेंटरला प्रेझेंट असतो. कालांतराने काय होत असते की या ज्या फ्री न्यूक्लियाय होत्या या फ्री न्यूक्लियामध्ये वॉल फॉर्मेशन होत असते आणि एंडोस्पर्म जो आहे तर त्याचं मल्टीसेल्युलर एंडोस्पर्ममध्ये रूपांतर होत असते. पण काही केसेसमध्ये या ठिकाणी काय सांगितले तुम्हाला बघा, सेल वॉल फॉर्मेशन रिमेन इनकम्प्लीट. बरेच असे एक्झाम्पल या ठिकाणी सांगितले, बीट असेल, सनफ्लावर असेल, कोकोनट असेल, याच्यामध्ये जे काही फ्री न्यूक्लियाय असतात तर यांच्यामध्ये सेल वॉल फॉर्मेशन जे तर ते इनकम्प्लीट असते या ठिकाणी सांगितण्यात आले. बघा, कोकोनट हॅज मल्टीसेल्युलर एंडोस्पर्म इन द आउटर पार्ट अँड फ्री न्यूक्लियर ॲज वेल ॲज व्हॅक्युलेटेड एंडोस्पर्म इन सेंटर. या ठिकाणी तुम्हाला उदाहरण सांगितले कोकोनटचं, तर कोकोनटचा जो एंडोस्पर्म आहे तर तो मल्टीसेल्युलर असतो आउटर पार्टमध्ये आणि फ्री न्यूक्लियर ॲज वेल ॲज व्हॅक्युलेटेड एंडोस्पर्म जो आहे तर तो सेंटरला पाहायला भेटत असतो आपल्याला. म्हणजे जे काही कोकोनट आहे तर त्या कोकोनटचा जो आपण म्हणणार या ठिकाणी एंडोस्पर्म आहे तर त्याच्यामध्ये मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर हे आउटर पार्टमध्ये पाहायला भेटते आणि न्यूक्लियर आणि एक आपण म्हणणार आहे सेंट्रल व्हॅक्युलेटेड जो एंडोस्पर्म आहे तर तो आपल्याला या ठिकाणी सेंटरला पाहायला भेटतो. वेगवेगळे डायग्राम पाहू शकता या ठिकाणी. हे झायगोट आहे, या झायगोटमध्ये या ठिकाणी ऊसपेअर शो केला आहे आपण. या झायगोटमध्ये हे जी सेंटरला या ठिकाणी जे तुम्हाला स्ट्रक्चर दिसते हे आहे सेंट्रल व्हॅक्यूल आणि या आजूबाजूला असलेले जे या ठिकाणी स्ट्रक्चर आहेत तर यांना आपण म्हणतो फ्री न्यूक्लियाय. कालांतराने फ्री न्यूक्लियाय दरम्यान काय तयार झाली, वॉल फॉर्मेशन झाली. वॉल फॉर्मेशन झाल्यामुळं या ठिकाणी आता आपल्याला मल्टीसेल्युलर एंडोस्पर्म पाहायला मिळतो. ओके, एक्झाम्पल या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवायचं, बीट, सनफ्लावर आणि कोकोनट. ओके, त्याच्यानंतर बघा या ठिकाणी अनदर दुसरं जो टाईप दिलेला आहे एंडोस्पर्मचा तर तो आहे सेल्युलर टाईप ऑफ एंडोस्पर्म. तर या ठिकाणी बघा, इन सम प्लांट्स डिव्हिजन्स ऑफ प्रायमरी एंडोस्पर्म इमिडिएटली फॉलोड बाय वॉल फॉर्मेशन. काही वनस्पतींमध्ये काय होत असते की प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस जे तर त्याच्यात ज्यावेळेस डिव्हिजन घडून येत असते तर डिव्हिजन घडून येत असताना इमिडिएटली त्याच्यामध्ये ज्या काही सेल डिवाइड होणार आहे तर त्यांच्यामध्ये वॉल फॉर्मेशन होत असते. ओके, तर बघा प्रायमरी एंडोस्पर्म जो आहे सेल्युलर टाईपमध्ये प्रायमरी एंडोस्पर्म अंडरगो न्यूक्लियर डिव्हिजन विच फॉलोड बाय सायटोकायनोसिस. या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलं आहे की सेल्युलर टाईपचा जो एंडोस्पर्म असतो तर या सेल्युलर टाईपच्या एंडोस्पर्ममध्ये ज्यावेळेस प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसमध्ये न्यूक्लियर डिव्हिजन घडून येत असते त्यावेळेस हा प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस जो आहे तर तो सायटोकायनोसिस फॉलो करत असतो. सायटोकायनोसिस म्हणजे काय, सायटोप्लाझमपासनं डॉटर सेल तयार होण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात, सायटोकायनोसिस. ओके, मीन्स व्हॉट, इट इज अ प्रोसेस इन विच सायटोप्लाझम डिवाइड अँड फॉर्म डॉटर सेल. ओके, बघा, सो द एंडोस्पर्म इन सेल्युलर राईट फ्रॉम द बिगिनिंग. या ठिकाणी काय सांगितलं आहे तुम्हाला, सेल्युलर टाईपमध्ये एंडोस्पर्म जो आहे तर एंडोस्पर्मला ज्या काही सेल तयार होणार आहे तर या सेलमध्ये या ठिकाणी आपण म्हणणारे सेल्युलर स्ट्रक्चर जे तर ते सुरुवातीपासूनच असणार आहे. कारण या ठिकाणी एंडोस्पर्म जो आहे तर त्याच्यामध्ये इमिडिएटली वॉल फॉर्मेशन होते. वॉल फॉर्मेशन झाल्यामुळे सेल जे आहे तर त्या सेपरेटली त्याची वॉल तयार केल्यामुळे या ठिकाणी एंडोस्पर्म जो आहे तर तो आपल्याला सेल्युलर स्ट्रक्चर बिगिनिंगपासून शो करत असतो. बघा, जास्त करून या ठिकाणी तुम्हाला सांगितले डायकॉटचे जे काही मेंबर्स असतात जवळपास तुम्हाला सांगितले 72 फॅमिलीजमध्ये डायकॉटच्या ज्या काही 72 फॅमिलीज आहेत तर यांच्यामध्ये आपल्याला सेल्युलर टाईपचा एंडोस्पर्म पाहायला मिळत असतो. बघा, एक्झाम्पल दिलेले तुम्हाला बाल्सम, पेटेन्युया आणि ओडेक्सा. ओके, डायग्राममध्ये पाहू शकता तुम्ही. हे आहे बाल्सम,
त्याच्यानंतर याला पेटेनुया म्हणतात, त्याच्यानंतर एडॉक्सा. ओके, तर बघा या ठिकाणी फिगर पाहू शकतात तुम्ही. फिगरमध्ये हा झायगोट आहे. या झायगोटमध्ये काय होणार आहे, जो प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे इमिडिएटली वॉल फॉर्मेशन होणार. वॉल फॉर्मेशन झाली या ठिकाणी त्याच्या ज्या काही प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस जो आहे ज्याच्यामध्ये ज्या न्यूक्लिया आहेत त्यांच्यामध्ये काय घडून येणार आहे, सायटोकायनेसिस घडून येणार आहे. म्हणजे त्या न्यूक्लिया जे आहेत तर त्या स्वतःच्या डॉटर सेल तयार करणारे. म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगितले की अशा प्रकारच्या एंडोस्पर्ममध्ये सुरुवातीपासूनच या ठिकाणी सेल्युलर एंडोस्पर्म पाहायला मिळत असतो. म्हणून याला सेल्युलर टाईप ऑफ एंडोस्पर्म असं म्हणतात. ओके, त्याच्यानंतर लास्ट जो या ठिकाणी एंडोस्पर्म दिलेला आहे तुम्हाला दॅट इज हेलोबियल टाईप. हेलोबियल टाईप का म्हणतात तर सिम्पली या ठिकाणी मोनोकॉट्समध्ये जी काही ऑर्डर हेलोबेल्स येत असते तर या हेलोबेल्स ऑर्डरमध्ये या प्रकारचा एंडोस्पर्म पाहायला भेटत असतो. म्हणून याला हेलोबियल टाईप असं म्हणत असतात. या केसमध्ये काय होत असते बघा, फर्स्ट जो प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे तर याच्यामध्ये ट्रान्सव्हर्स सेल डिव्हिजन घडून येणार आहे आणि हे ट्रान्सव्हर्स सेल डिव्हिजनची तर ते अनइक्वली घडून येत असते. इन दिस केस फर्स्ट division of primary endosperm is followed by transfer wall which divide the cell unequally. म्हणजे जे काही या ठिकाणी जो एंडोस्पर्म आहे किंवा सुरुवातीचं जे काही स्ट्रक्चर असणार आहे तर त्याच्यामध्ये अनइक्वली या ठिकाणी डिव्हिजन घडून आले. याच्यामध्ये जी स्मॉलर सेल असणार आहे तर तिला चलाजल सेल म्हणतात आणि लार्जर सेल जी असणार आहे तर तिला मायक्रोपायलर सेल म्हणतात. नंतर काय होत असते बघा, न्यूक्लियाय फ्रॉम ईच सेल डिवाइड फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन. दोघ्या ज्या सेल आहे स्मॉलर सेल आणि लार्जर सेल ज्याला आपण चलाजल सेल आणि मायक्रोपायलर सेल म्हणले तर या दोघ्या सेलमध्ये या ठिकाणी न्यूक्लिअर डिव्हिजन घडून येणारे. नंतर या ठिकाणी काय होते, जे न्यूक्लिया आहेत मायक्रोपायलर चेंबरमध्ये, ज्या मायक्रोपायलर चेंबरमध्ये असलेल्या ज्या काही न्यूक्लिया आहे तर यांच्यामध्ये वॉल डेव्हलप होत असते. म्हणून या ठिकाणी काय सांगितले तुम्हाला, इट इज इंटरमिडिएट बिटवीन सेल्युलर अँड न्यूक्लिअर टाईप ऑफ एंडोस्पर्म. हा जो या ठिकाणी शेवटचा एंडोस्पर्म दिला आहे तुम्हाला हेलोबियल टाईपचा, तर या हेलोबियल टाईपच्या एंडोस्पर्ममध्ये तुम्हाला सेल्युलर टाईप पण बघायला भेटतो आणि न्यूक्लिअर टाईप पण बघायला भेटतो. म्हणून याला इंटरमिडिएट टाईप म्हटले आपण. इंटरमिडिएट म्हणजे दोघांचा मधला किंवा दोघ्या प्रकारचे या ठिकाणी एंडोस्पर्म जे हेलोबियल टाईपमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. एक्झाम्पल दिलेले तुम्हाला या ठिकाणी बघा, एस्पोडिलस. एस्पोडिलसच्या बाबतीत जर म्हणलं तर या ठिकाणी डायग्राममध्ये दिसते तुम्हाला एस्पोडिलस. तर हे आहे एस्पोडिलसची फिगर किंवा आपण म्हणू शकतो इमेज. त्याच्यानंतर एक ॲडिशनल थिंग दिलेली तुम्हाला मोझाईक एंडोस्पर्म. आता मोझाईक एंडोस्पर्मच्या बाबतीत जर काय म्हणलं तर ज्यावेळेस एंडोस्पर्ममध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे टिश्यू असतात, endosperm contain two different type of tissue. Such a endosperm is called as mosaic endosperm. जसं फॉर एक्झाम्पलसाठी या ठिकाणी तुम्हाला सांगितले कॉर्न जे असते मका, तर याच्यामध्ये जो काही एंडोस्पर्म असतो तर त्याचे दोन डिफरंट पॅचेसचे कलर आपल्याला पाहायला मिळत असतात. ओके, इट फॉर्म सॉर्ट ऑफ मोझाईक पॅटर्न. या ठिकाणी काय सांगितले तुम्हाला की कॉर्नमध्ये जे काही एंडोस्पर्म आहे तर त्याच्यामध्ये जे काही मॅनर किंवा पॅटर्न असतात, सॉर्ट म्हणजे मॅनर किंवा पॅटर्न म्हणू आपण, तर ते कोणत्या प्रकारचं असते, मोझाईक टाईपचं असते. ओके, तर विचारलं तुम्हाला या ठिकाणी मोझाईक टाईपचा एंडोस्पर्म कशामध्ये आढळून येतो तर आपल्याला या ठिकाणी सांगता आलं पाहिजे कॉर्न असेल. त्याच्यानंतर हेलोबियल टाईपचा एंडोस्पर्म कोणामध्ये आढळून येतो तर तुम्हाला या ठिकाणी एक एक्झाम्पल सांगितलेलं आहे बघा, एस्पोडेलस. त्याच्यानंतर या ठिकाणी अनदर थिंग काय सांगितली तुम्हाला, सेल्युलर टाईपचा एंडोस्पर्म कोणामध्ये आढळून येतो, बाल्सम असेल, पेटिनुया असेल किंवा एडॉक्सा असेल किंवा डायकॉट्समध्ये जवळपास 72 फॅमिलीज येत असतात ज्यांच्यामध्ये सेल्युलर टाईपचा एंडोस्पर्म आढळून येत असतो. आणि न्यूक्लिअर टाईपचा एंडोस्पर्म जो आहे तर द मोस्ट ऑफ कॉमन एंजिओस्पर्मिक फॅमिली जवळपास 161 ज्या काही फॅमिलीज असणार आहे एंजिओस्पर्मिक तर यांच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी काय पाहायला मिळत असतो, न्यूक्लिअर टाईपचा एंडोस्पर्म. ओके, तर या ठिकाणी काय शिकलो विद्यार्थ्यांनो आज आपण की जे काही ट्रिप्लोइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे ज्याच्यामध्ये मायटोटिक सेल डिव्हिजन घडल्यानंतर जे काही न्यूट्रिटिव्ह टिश्यू तयार होतात त्या न्यूट्रिटिव्ह टिश्यूला एंडोस्पर्म म्हणतात.
फर्टिलायझेशन झाल्यानंतर एंडोस्पर्म आणि एम्ब्रियो या दोघांची डेव्हलपमेंट जी तर ती सायमल्टेनियसली होत असते, कारण एंडोस्पर्म जो आहे तर तो एम्ब्रियोला नरिशमेंट प्रोव्हाइड करत असतो. मग या ठिकाणी तुम्हाला सांगितलं अकॉर्डिंग टू बेसिस ऑफ डेव्हलपमेंट एंडोस्पर्म जो आहे तर तो 3 प्रकारांमध्ये डिवाइड करण्यात आला आहे, न्यूक्लिअर टाईप, सेल्युलर टाईप आणि हेलोबियल टाईप. ज्या एंडोस्पर्ममध्ये सुरुवातीला न्यूक्लिअर डिव्हिजन घडून येते त्याला आपण म्हणतो न्यूक्लिअर टाईपचं या ठिकाणी एंडोस्पर्म. ज्या एंडोस्पर्ममध्ये डायरेक्टली सेल डिव्हिजन होते समजा एंडोस्पर्मचं त्याला सेल्युलर टाईपचा एंडोस्पर्म म्हणतात. आणि ज्या एंडोस्पर्ममध्ये न्यूक्लिअर डिव्हिजन पण होते आणि सेल डिव्हिजन पण होते अशा प्रकारच्या एंडोस्पर्मला हेलोबियल एंडोस्पर्म म्हणतात. ओके, थँक्यू.